मुंबईतल्या जोगेश्वरीमधील मुंबई महानगरपालिका के नॉर्थ प्रभाग कार्यालयामध्ये छत कोसळल्याची घटना घडली। सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरील पीओपी छत कोसळलं असून 2 ते 3 कर्मचारी थोडक्यात बचावले। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या कार्यालयात पहिल्याच पावसात गळती आणि छत कोसळण्याच्या घटना समोर आल्या। निकृष्ट बांधकामाचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। जोगेश्वरीमधून आपण ही बातमी पाहतोय। मुंबई महानगरपालिका के नॉर्थ प्रभाग कार्यालयामध्ये छत कोसळल्याची घटना घडली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, ही घटना कधी घडली आणि काही जीवितहानी झालेली आहे का? नक्कीच खरं तर जोगेश्वरी या ठिकाणची संपूर्ण घटना आहे। महानगरपालिकेचा के नॉर्थचा हा संपूर्ण प्रभाग कार्यालय आहे आणि छत कोसळल्याची ही घटना आहे। खरं तर सहाय्यक आयुक्त रुपाली कदम यांच्या कार्यालयाबाहेर ते संपूर्ण पीओपी जे केलेलं आहे ते संपूर्ण छत जे आहे ते कोसळलेलं आहे। सुदैवानं या घटनेत जवळपास पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी जे आहेत ते थोडक्यात बचावलेले आहेत, कारण जे पीओपी होतं ते अंगावरती पडण्याची जी शक्यता होती। मात्र के नॉर्थ प्रभागाचे नवे कार्यालय अवघ्या 6 महिन्यापूर्वी जे आहे ते सुरू करण्यात आलेले होते आणि पहिल्याच पावसाळ्यात कार्यालयाचे अनेक केबिनमध्ये मोठमोठ्या प्रमाणात पाणी गळती सुद्धा झाली होती। त्याच्या बातम्या सुद्धा आपण केलेल्या होत्या। 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही अशाच पद्धतीचे जे भीतीचे वातावरण, कारण अशाच पद्धतीचं जे पीओपी आहे ते कोसळण्याची जी आहे ती भीती आहे। कार्यालयात काम करताना अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल करता अनेक वेगवेगळ्या चिंता ज्या आहेत त्या सध्या उपस्थित केलेल्या आहेत आणि नवीन कार्यालयाचं हे संपूर्ण काम सध्या सुरू आहे। नवीन कार्यालयाचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचा जो आरोप आहे तो स्वतः जो आहे तो पालिकांच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। थोडक्यात काही जण जे आहेत ते बचावलेले आहेत, नाहीतर मोठी जी हानी आहे ती सुद्धा झाली असती। मात्र ही जोगेश्वरी येथील जी मुंबईची महानगरपालिकेची की नॉर्थ म्हणजे हा संपूर्ण प्रभागाचं जे कार्यालय आहे त्यातलं एक छत कोसळल्याची जी घटना आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। नाही, बरोबर आहे। निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या घटना बऱ्याच घडतायत, मात्र जर प्रशासकीय कार्यालयामध्येच अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांच्या घरांचा सुद्धा काय, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय, कारण की बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी नंदकिशोर।